नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले होते आपण कुठेच फिरायला गेलो नव्हतो, कारण आपला सीझन सुद्धा होता आणि फक्त आपण काम काम आणि कामच करत होतो. तर आज म्हटलं कुठेतरी फिरायला जायचंच. आता पावसाळ्याच्या दिवसात सिंधुदुर्गातली लोक कुठे जातात फिरायला तुम्हाला तर माहितीच असणार, फक्त आणि फक्त आंबोलीतच. तर आता फक्त फिरायला आपण दोघंच जात होतो, कारण चैत्या आणि यानाने आपल्याला ऐन टायमाला टांग दिली होती आणि निघालो दुपारच्या टायमिंगला. आणि ते सुद्धा फिरायला म्हटल्यावर का आपण जेवून घराकडनं निघणारच नाही. तर सगळ्यात पहिला आपण स्टॉप घेतला जेवणासाठी. फायनली पोट पूजा सुद्धा झाली, पण पावसाचं वातावरण काय जरा सुद्धा नव्हतं. पण तिकडे दूर आंबोलीच्या डोंगरात पावसाने मस्तपैकी काळोख केला होता आणि त्याच वातावरणाच्या विश्वासावरती आम्ही म्हटलं आंबोलीला जायचंच. आंबोली म्हटल्यावरती सगळ्यात मेन पॉईंट आठवत होतो म्हणजे धबधबा. तर आपण तिथे न थांबता सरळ निघालो होतो कावळे शेत पॉईंटच्या दिशेने, कारण आपल्याला क्राऊड मध्ये न जाता शांत जागेत जायचं होतं. पहिला या पॉईंटला जायचा रस्ता ना खूपच खराब होता, पण आता इकडे मस्तपैकी प्लेन रस्ता सुद्धा बनवलेला आहे. तर फटाफट पार्किंग मध्ये पोहोचलो, गाडी लावली आणि आपण निघालो पॉईंटच्या दिशेने. आणि हा पॉईंट कशासाठी फेमस आहे तुम्हाला माहिती आहे का? इथेच्या रिव्हर्स वॉटरफॉल साठी. तर बरेच लांबून लांबून सुद्धा लोक येतात हा रिव्हर्स वॉटरफॉल बघण्यासाठी. तर फायनली इथे येऊन आपण मजा मस्ती वगैरे केली आणि त्यानंतर पाऊस पडायच्या आधी आपण येऊन बसलो गाडीत आणि निघालो आपल्या घराच्या दिशेने. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.